प्रफुल्ल पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। महायुतीचे सर्व उमेदवार विधान भवनात दाखल झालेले आहेत। मात्र जे तर्कवितर्क लावले जात आहेत ते चुकीचे आहेत असं देखील या दरम्यान प्रफुल्ल पटेलांनी म्हटलं। खरं तर प्रफुल्ल पटेलांनी आपला कार्यकाळ बाकी असतानाही राजीनामा दिला आणि ते आज उमेदवारीचा अर्ज त्यांनी भरलेला आहे। त्याची दृश्य आपण पाहतोय। त्यांच्या समवेत अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, छगन भुजबळ आहेत, सुनील तटकरे हे देखील त्यांच्या समवेत उपस्थित होते। राज्यसभा उमेदवारी अर्जानंतर प्रफुल्ल पटेल आता यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। काही गोष्टी गुलदस्त्यात राहिलेल्या बऱ्या असं देखील प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं आहे। तर पुढील काळात सर्व गोष्टी या स्पष्ट होतील असं स्पष्टीकरण आता प्रफुल्ल पटेल यांनी दिलेलं आहे। राज्यसभा उमेदवारी अर्जानंतर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना काही गोष्टी या गुलदस्त्यात असलेल्याच बऱ्या असं वक्तव्य केलं आहे। ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे आज मी फॉर्म माझा अर्ज भरलेला आहे राज्यसभेसाठी आणि या राज्यसभेवर यापूर्वी पण मी होतो। माझी आता टर्म चालू असताना मी परत फॉर्म भरला आहे। त्याच्याविषयी लोक तर्कवितर्क लावत आहे। मला एवढंच म्हणायचं आहे की काही गोष्ट गुलदस्त्यातच राहू द्या। आम्ही पण राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आम्हालाही काही ना काही घडामोडी करावंच लागते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।